आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा शहरामध्ये गेली अनेक वर्षांपासून डीजेचा आवाज प्रत्येकांना कर्णकर्कश होत होता। त्या अनुषंगाने अनेकांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती, परंतु त्यास कधी न्याय भेटला नाही। परंतु यावर्षी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी जे आव्हान केलं की आपली यात्रा ही डीजे विरहित करायची आहे, खरं तर त्याला सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। त्याच अनुषंगाने आता आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार सुरेश पिपट आपल्याबरोबर आहेत। खरं तर त्यांना सुद्धा या डीजेचा खूप अनेक वेळा त्रास झालेला आहे, त्यामुळे त्यांनी सुद्धा अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत। सुरेश, काय सांगाल, यावेळेस आता पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी आव्हान केलं की आता आपली यात्रा डीजे विरहित करायची आहे आणि सर्व नागरिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला, काय सांगाल तुम्ही? शिंदे साहेबांचं प्रथमतः अभिनंदन। आणि शिंदे साहेबांनी असं काम केलं की आजपर्यंत कोणतेही आमदार, मंत्री, खासदार किंवा पोलीस स्टेशनचे अधिकारी करू शकले नाही। पण त्या ध्वनी प्रदूषणाचा एवढा त्रास होता होता की मी स्वतः ब्रेनचं ऑपरेशन झालेला पेशंट आहे। एक दिवस शनी चौकामध्ये माझं त्या कानामुळे मला एवढा त्रास झाला की एक दिवस दवाखान्यात जावं लागलं। पण यावर्षी मी स्पेशली त्यांचं अभिनंदन करतो आणि डीजे मुक्त जे यात्रा केली तसेच इथून पुढचे उत्सव डीजे मुक्त करावीत ही त्यांना विनंती आहे। आणि दत्ताजींनी सुद्धा पोलिसांना नेहमी मदत करतात। कोरोना योद्धा म्हणून त्यांनी काम केलं, कुठली जीवाची पर्वा न करता। त्यांचंही म्हणजे अभिनंदन आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन। नमस्कार। बरेच वर्षापासून मनात एक खंत होती की डीजे मुक्त आपला गाव कधी होईल, आणि अशाच विषयानुसार आम्ही आपले श्रीगोंद्याचे PI श्री शिंदे साहेब यांना भेटलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की यावर्षी आपण यात्रा डीजे विरहित करूया। आणि खरंच त्यांनी जी वचन आम्हाला दिलं होतं ते 100% यशस्वी झालं आणि आपल्या गावात यात्रा ही 100% डीजे विरहित झालेली आहे, डीजे मुक्त झालेली आहे। आता डीजे मुक्त का करायची होती? आमच्यासारख्या सर्वसाधारण व्यापाऱ्यांचं खूप डीजेमुळे नुकसान व्हायचं। माझ्या दुकानामध्ये प्रत्येक वेळेस म्हणजे मूर्त्या तुटणे, परफ्यूम तुटणे, घड्याळ तुटणे असं नुकसान व्हायचं। आणि जे लहान मुलं आहेत आणि म्हातारे माणसं आहेत यांना सुद्धा खूप त्रास व्हायचा या गोष्टीचा। आणि शिंदे साहेबांनी जसं सांगितलं तसंच त्यांनी डीजे मुक्त आपलं गाव केलेलं आहे। आणि इथून पुढे जे उत्सव आहेत, सण आहेत, याच्यामध्ये ही असंच नेहमी डीजे मुक्त राहील असं विनंती करतो। आणि जी शिंदे साहेबांनी जी ही काम केलेलं आहे डीजे विरहित, हे खूप सुंदर आणि कौतुकास्पद आहे। त्यांचं आम्ही व्यापाऱ्यांतर्फे खूप खूप धन्यवाद मानतो। PI किरण शिंदे यांनी डीजे वाजणार नाही याची खूप छान पद्धतीने खबरदारी घेतली। संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रेनिमित्त डीजे खूप वाजायचे अगोदर, पण आता ह्या वर्षी अजिबात एकही डीजे वाजला नाही। वयोवृद्ध किंवा लहान मुलं यांना खूप त्रास सहन करावा लागायचा त्याचा, ती ह्या वर्षी जाणवला नाही अजिबात। आणि असंच सरांचं आम्ही कौतुक करू। इथून पुढेही गणपती उत्सव असो किंवा काही कारणास्तव डीजे वाजले जाणार नाही याची सरांनी खूप छान प्रकारे खबरदारी घ्यावी। श्रीगोंदाच्या यात्रा उत्सवामध्ये PI साहेब किरण शिंदे यांनी जो डीजे विरहित जो निर्णय घेतला त्यामध्ये अबाल, वृद्ध, याच्यामध्ये दुकानदार यांना यावेळेस डीजेचा त्रास झाला नाही। इथून पुढचे जे सण उत्सव जो आहेत त्यामध्ये डीजे विरहित व्हावं विनंती PI साहेबांना करीत आहोत। खरं तर असंच कौतुक अनेक नागरिकांनी केलेलं आहे आणि हे कौतुक खरं तर PI साहेबांनी केलेल्या कामगिरीमुळे आहे। सर्वच नागरिकांची एकूणच माता भगिनींची मागणी आहे की इथून पुढचे सुद्धा सण उत्सव जे आहेत ते डीजे विरहित व्हावेत आणि होणारं हे जे ध्वनी प्रदूषण आहे हे थांबावं। नक्कीच किरण शिंदे साहेब असतील किंवा त्यानंतरचे येणारे जे पोलीस निरीक्षक असतील यांनी सुद्धा ही जी डीजेची प्रथा आहे ही नक्कीच बंद करावी, हीच माफक अपेक्षा। नागरिकांनी ज्या पद्धतीनं PI साहेबांचे आभार मानले त्याच पद्धतीनं पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सुद्धा नागरिकांचे आभार मानले। नमस्कार। नुकतीच श्रीगोंदामध्ये श्रीगोंदा ग्रामदैवत श्री शेख संत मोहम्मद महाराज या ग्रामदैवताच्या अनुषंगाने दरवर्षी जी यात्रा असते ती यावर्षी ही नुकतीच पार पडली।
गेल्या अनेक वर्षापासून यात्रोत्सव काळामध्ये मोठमोठे फ्लेक्स लावणे आणि कर्णकर्कश आवाजात डीजे लावणे अशा प्रथा परंपरा पडलेल्या होत्या. परंतु यात्रेच्या पूर्वी आम्ही सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून शांतता समितीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी मध्ये असा निर्णय जाहीर केला होता की या यात्रामध्ये कोणीही डीजे लावणार नाही, कोणीही फ्लेक्स लावणार नाही. आपल्याला ज्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या संबंधित प्रशासकीय विभागाची रितसर परवानगी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या नियमाप्रमाणेच यात्रेमध्ये सर्व काही गोष्टी होतील. त्यानंतर बरेचसे जे दुकानं आहेत त्यांच्या समोरची जी शासकीय जागा आहे ती जागा विकण्याचे प्रकार किंवा भाड्याने देण्याचे प्रकार यात्रोत्सव काळात होत होते. त्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं. तर आम्ही केलेल्या या सर्व आवाहनात नागरिकांनी, स्टॉल धारकांनी आणि गावकऱ्यांनी एकंदरीत खूप चांगला प्रतिसाद दिला. या वर्षीची यात्रा खूप चांगली आणि शांततेत पार पडली. गेल्या अनेक वर्षांची डीजे, फ्लेक्स आणि इतर ज्या काही चुकीच्या चालीरीती होत्या त्या बंद करण्यात प्रशासनाला खूप चांगलं यश मिळालेलं आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी, सर्व चांगल्या प्रतिष्ठित आणि इतर महिला बंधू भगिनींनी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे मी श्रीगोंदावासियांचे, यात्रोत्सव कमिटी आणि इतर सर्व संबंधितांचे मनपूर्वक आभार मानतो. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, द टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.